जय भीम मंडळी. नमो बुद्धाय. आजकाल ऐकावे ते नवलच वाटायला लागले. देवादिकांना देखील सीमारेषेच्या बंधनात बांधलं जात आहे. आता नवीन शोध काय निघाला की ब्रह्मा विष्णू महेश हे देखील विदेशी किंवा मिश्र देशीची मूळ देवता आहे. वास्तविक पाहता हे अशा पद्धतीनं बोलणं म्हणजेच एक आपली मानसिकता कितपत मोठी आहे हे दाखवलं जातं इथं. अरे आमची ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाली, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ दोषावे. आता विश्वात्मके देवे, संपूर्ण विश्वाचा संपूर्ण ब्रह्मांडाचा एकच नायक आहे. विश्वाचा तर आहेच. अरे मग अशा आमच्या ह्या ब्रह्मांड नायकांना तुम्ही आपल्या सीमारेषेमध्ये कसे बांधू शकाल, कसे त्यांना विदेशी म्हणू शकाल? अरे सर्व जगतावर त्यांचं राज्य आहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलीनं देखील हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मके या विश्वाला एक कुटुंब ठरवलं गेलं आम्ही. आणि तुम्ही म्हणता की ब्रह्मा विष्णू महेश हे विदेशी किंवा मिश्र देशीची देवता आहे, भारतीय नव्हे. धन्यवाद. करा विचार.